आमची लकी आईच्या बाजूला झोपली आहे आणि ही जानू. चला मग चला आता आपण बघूया मम्मी काय करते. आई काय करते? तुला उचकी काय लागले? कधीपासून उचकी लागले काय माहिती. साखर आणि हे पाणी प्यायचं ना. पियाली. मग काय म्हणतेस? वडापाव. तुझ्यामुळे झाला माझ्या नशिबाचा वडापाव. नशिबाचा वडापाव. मग वडापावमध्ये काय काय घेते? कोथिंबीर साफ करते, शेंगदाणे पीठ केलं. शेंगदाणे वडापावमध्ये छान लागतं. हां. आणि आला लसणाची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट आणि ही बटाटे. ही कुठली चटणी आहे? ही सुकी चटणी खोबऱ्याची. आणि त्याच्यात आलं नाही काय ते लसूण टाकले, तिखट टाकले, तिखट आणि खोबरा सुका. कोथिंबीर आता का? कोथिंबीर याच्यात टाकायची वडापावमध्ये. नंतर फोडणी द्यायची वडापावला. बटाटे झाले उकडवून. बटाटी ही बटाटी उकडलेली बटाटी आणि फोडणी देते. हां. आई आता काय करते? आता फोडणी देते हिंगाची फोडणी. फोडणीचं वांगं ठेवलंय. याच्यामध्ये तेल पण संपला. इडलीतला संपला, घरातला नाही. आता हा 1 चमच तेल. 1 चमच नाही 2 चमच आहे. 2 चमच आहे. आता आपण टाकूया त्याच्यात राई ताड उडायला पाहिजे. ही राई आता घेतली आहे, याच्यात सोडली. आता काय घेते? आता हिंग ना. आई तू मेजरमेंट घेऊन नाही टाकत? मेजरमेंट न घेता जी चव असते ना ती अशी मापून घ्यायला चव नाही. आपण टाकायचं कढीपत्ता. आता गॅस चालू आहे. मला ऐकलं मम्मी गॅस बंद करते पण तिने स्लो केला. हिंग. आता घेतलं हिंग. आई आता काय करते? आला लसणाची पेस्ट. आता आई हळद. आई आता हे काय मिक्स करते. आता हे झालं. आता कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर झाली. आता शेंगदाणे कुठले? आता काय करते? मीठ किती? मीठ 1 चमच. 1 चमच मीठ. आता फोडणी दिलेली मम्मी टाकते. काय करते आई? आता हे गरम आहे ना. हां. आता हे असंच ठेवायचं, नंतर मिक्स करायचं. गरम आहे चटका लागतो. आता आपण बेसनचा बॅटर करून घेऊया. काय आई मराठी बोलतेस की इंग्लिश? दोन्ही पण मिक्स. दोन्ही पण लँग्वेज जरूर आहे. जसं आपण हिंदी आणि मराठी आपण हे खातो ना चिकन मटन ते पण मिक्स करूनच खातो ना. आज बुधवारचं खातो आपण मच्छी, शुक्रवारची चिकन आहे की नाही. रविवारी सुका जाऊ लागलेला असतो. जसं इंग्लिश आणि मराठी आणि हिंदी मिक्स. आता आपण बॅटर करून घेऊया. आता बेसन. आता बेसनमध्ये काय टाकते? आता हळद टाकूया. सुरीने. हा माझं लय सुरीचं माप आहे. आई आता मीठ.
मी फक्त चमच्याने घेते, कारण की खारट नको मला. आता मम्मी करते मिक्स. आता मिक्स करते. आई काय करते आता? पप्पा आले आता कामावरून आणि लकी बघा आमची पप्पांच्या मागे मागे फिरते. आमची लकी पप्पांच्या मागे मागे फिरते. लाडू बसली ते. आता मम्मी मिक्स करते बेसन. आई पाणी थोडं थोडं होते. पीठला पिठी करतेस की काय? बेसनचा पिठला पण मस्त. त्याला हे पिठला बोलतात. पिठी ते हे असते ना कोणताची पिठी वेगळी. हा बेसनचा पिठला. आणि झुणका तो ह्याचा असतो काय ते पुळीत ह्याचं झुणका. मम्मी झाली कन्फ्युज. आपल्या ह्याचा ग काय ते. आई झालं मिक्स आता? हो झालं. हे बघ आता जानवीला भूक लागली आहे. तिला काय सारखी भूकच लागत असते. तिला काही वेगळं पदार्थ फक्त पाहिजे असतात. बघा आता व्यवस्थित झालं बाई. थोडं घट्ट. एवढंच घट्ट करायला लागतं ना. जास्ती पातळ झालं तिथे लागतं ना. बरोबर होत नाही मग. बेसन चिपकत नाही ना मग. आई काय करते? मिक्स करते आता. पीठ झालं ना. पीठ झालं आता. हे बटाटे मिक्स करायला लागतात ना. आई वडापाव मग पाव कुठे आहेत? आपण पाव खायत नाही माहिती आहे ना, म्हणून पप्पाने ब्रेड आणलंय. बेकरीतले पाव नाही खायत म्हणून ब्रेड आणलंय. कंपनीतले पाव भेटले. आई आता गोले करून घेते. आता असेच सगळे गोले आपण तयार करूया. मम्मीने टाकले तो वडे तळायला. नाही बघा मस्त. आता याला गोल्डन कलर येत ना व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत. आणि इकडे अर्धे गोले तयार आहे. आणि इकडे व्यवस्थित मम्मी हे करते, आलटी पलटी मारते. आलटी पलटी कबड्डी 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 कबड्डी. आवडते तुला कबड्डी? व्यवस्थित असं झाले. आता आपला वडापावाचा तयार आहे. आता आपण बघूया कसं झालंय. नाही आता इथे वडे मम्मीने खाल्ले. आहा आता वडा आपला तयार झाला आहे. वडापाव तयार झाला आपला. बघा मस्त वडे तयार झाले. मम्मीच्या हातचे स्पेशल वडेपाव. वडेपाव बोलली. वडापाव गरम गरम वडापाव. इकडे दुसरे वडे गेले बेसनामध्ये तयार व्हायला. डिबिक उड्या मारतात आता. मला टाक मला त्याला सोड मला. आई काय प्रेमाने टाकायचं असतं. आता हे गेले तेला. आता शेकतायत. काय बोलतो याला? जाऊ दे. आता वडे गेले तेलामध्ये. हे वडे गेले तेलात. आता इथे दुसरे वडे जात आहेत बेसनमध्ये. बेसनच्या बॅटरमध्ये व्यवस्थित मम्मी हे करते त्याला. आणि बेसनची लेअर कधी पण मम्मी जाड ठेवते. नाही हां. आता हे परत गेले वडे बेसन. आता हे जाते दुसरे. आई वडापावमध्ये तर पाव असतो ना.
मग माझ्या घरी बघा कोण पाव खात नाही. माझी दोन्ही मुली, माझे मिस्टर, फक्त माझी आई खाते पाव. तर तिच्यासाठी मी पाव आणले ते मी पाव आणले. ते पण दोनच आणले. आणि आईला वडापावमध्ये फक्त पाव आवडतो, ब्रेड नाही. आमच्यासाठी ब्रेड आणि आईसाठी मम्मीला आवडतो पाव म्हणून मम्मी काय घेऊन आली पाव. आई आता भरून दाखव. आता इकडे ताट भरते आई. आता पाव ऐसे काटणे का. मम्मीने 2 पाव आणला तिच्यासाठी. आता चटणी टाकेल, त्याचे वडा टाकेल. आता मम्मी काय टाकते चटणी खोबऱ्याची. जास्ती पडली मग. हां हां आता दोन्ही पण याच्यामध्ये चटणी टाकून झाली. आता वडे गेले. काही खाऊन दाखवते. हा झाला आपला वडापाव तयार. होममेड वडापाव. येते मध्ये मध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला. थँक्यू फॉर. बाय बाय.